नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली एका मोठ्या शस्त्रसाठ्याचा पर्दाफाश केलाय। परिमंडळ 2 मध्ये राबवलेल्या धाडसफळ कारवाईमध्ये तब्बल 3 गावठी कट्टे आणि 9 धारदार हत्यारे जप्त करण्यात आली। निवडणुकीच्या काळामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांना पोलिसांनी मोठा धक्का दिलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या थेट आदेशानुसार मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली 18 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। नाशिक रोड, उपनगर, अंबड, इंदिरानगर आणि सातपूर अशा 5 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये 198 गुन्हेगारांच्या अड्ड्यावर छापे टाकण्यात आले। या धाडीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह तडीपार आरोपी आणि दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांना लक्ष्य करण्यात आले। यामध्ये नाशिक रोडमध्ये 2 आणि उपनगरमध्ये 1 असा एकूण 3 गावठी कट्टे जप्त करण्यात आले। 4 कोयते, 3 तलवारी आणि इतर 2 धारदार हत्यारे जप्त करण्यात आली। या हत्यारांचा वापर करून हिंसक घटना घडवण्याची शक्यता होती। या प्रकरणी 12 गुन्हे दाखल करण्यात आले असून अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोनिका राऊत आणि त्यांच्या टीमनं केलेल्या या कारवाईमुळे मोठा दहशतवाद रोखला आहे। पोलिसांच्या या धाडसफळ कारवाईमुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी इशारा दिला आहे की निवडणुका संपल्यानंतरही गुन्हेगारांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार आहे। कोम्बिंग ऑपरेशन, ऑल आउट, नाकाबंदी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांना आवरण्यात येईल। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी मोनिका राऊत आणि त्यांची टीम सतर्क राहणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती परिमंडळ 2 अंतर्गत अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम ही 18/10/2024 पासून 15 दिवसांसाठी राबवण्यात आली होती। सदर मोहिमेमध्ये रेकॉर्डवरचे ज्यांच्याकडे पूर्व रेकॉर्ड आहे अशा आरोपींच्या घरझडत्या घेण्यात आल्या होत्या आणि अशा जवळजवळ 198 आरोपींच्या घरझडत्या घेण्यात आलेल्या आहेत की ज्यांच्यावरती अगोदर 325 किंवा 425 च्या अन्वये घातक शस्त्रे व पिस्तूल बाळगल्याबाबतचे गुन्हे दाखल होते। तर अशा कारवाईमध्ये आम्हाला 15 दिवसांमध्ये आम्ही एकूण 12 गुन्हे दाखल केलेले आहेत। 198 आरोपींच्या घरझडत्या घेण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 3 गुन्हे हे गावठी कट्टे आणि पिस्तूल मिळाल्याबाबतचे आहेत आणि 9 गुन्हे हे कोयता, तलवार असे घातक हत्यार मिळाल्याबाबतचे असे एकूण 12 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। सदर कारवाई ही अचानकरित्या कोम्बिंग ऑपरेशन, ऑल आउट ऑपरेशन, नाकाबंदीमध्ये स्टॉप अँड सर्चच्या ज्या कारवाया केल्या जातात त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। सदर कारवाईमध्ये आम्हाला माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे व दोन्ही डिव्हिजनचे एसीपी शेखर देशमुख अंबड डिव्हिजन आणि एसीपी बारी नाशिक रोड डिव्हिजन यांनी देखील ह्याच्यामध्ये महत्त्वाचे काम या ठिकाणी बजावलेले आहे। अशी कारवाई ही भविष्यात देखील चालू राहणार आहे। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।